नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयाच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये मी प्राध्यापक संतोष कदम आपलं स्वागत करतो. यापूर्वीच्या भागामध्ये आपण साहित्य प्रकार कथा जो आपल्या अभ्यासक्रमाला आहे त्याचा परिचय पाहायला आपण सुरुवात केली होती. पहिल्या भागामध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका म्हणजेच थोडक्यात कथेचा एक धावता इतिहास आपण मागच्या भागात पाहिला होता. आता या दुसऱ्या भागामध्ये आपण कथेची घटक पाहणार आहोत. तर या कथेची घटक जी सांगितली जातात ती सर्वसाधारणपणे विविध अभ्यासक त्याची वेगवेगळी घटक सांगतात, परंतु सर्वसाधारणपणे कथेला 7 घटक कथेची प्रमुख मानली जातात. ती 7 घटक तुमच्या समोरच्या स्क्रीनवर दिसत असतील. कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता किंवा संघर्ष, संवाद आणि भाषाशैली अशी ही 7 कथेची घटक सांगितलेली आहेत. तर ह्या प्रत्येक घटकाचा म्हणजे या सगळ्यांची मिळून कथा तयार होते. कथेतले घटक हे सगळे आहेत. तर एका एका घटकाचा आपण तपशिलानं विचार करणार आहोत. सर्वप्रथम पहिला घटक आहे कथा बीज. पुस्तकात काय विवेचन दिलेले पहा. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पकतेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांची सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथा बीज असे म्हटले जातात असे म्हणतात. याचा आपण आता मुद्देसुद्धा अभ्यास करणार आहोत. कुठले कुठले मुद्दे इथं आलेले आहेत. 1. कथेतील मूळ घटना म्हणजे पहा, आपल्या जी अभ्यासाला कथा आहे ती शोध नावाची कथा. त्यातली मूळ घटना आहे की त्या नायिकेची 1 रुपयाची नोट हरवते आणि मग त्या घटनेच्या आजूबाजूला सगळ्या घटना प्रसंग घडत जातात. जे वेगवेगळे घटक आहेत इतर कथेचे ते घटक येतात आणि ते सगळेजण मिळून कथा तयार होते. परंतु ही सगळी मिळून कथा जरी तयार होत असली तरी जी मूळ घटना सुरू असते त्या घटनेला काय म्हटलं जातं, कथाबीज. जसं एखाद्या बीजातून वृक्ष वाढतो, फुलतो, तसा ह्या मूळ कथेतून एक कथा इतर मूळ घटनेतून वेगवेगळ्या घटनांची एक मालिका तयार होते आणि या सगळ्या मालिकेचं एकत्रित कथात्मक रूपांतर होत असतं. म्हणून मूळ घटनेला म्हणायचं कथाबीज. प्रतिभाशक्तीच्या साहाय्याने कल्पनेचे रंग म्हणजे बघा, वास्तवात काहीशी कल्पना या दोन्हीचा सहारा घेऊन लेखक आपल्या प्रतिभाशक्तीच्या साहाय्यानं. प्रतिभाशक्ती म्हणजे काय, तर ही अशी शक्ती मांडलेली आहे की ज्या शक्तीमुळं लेखक किंवा कवी किंवा साहित्यिक आपली साहित्यकृती निर्माण करू शकतो. बघा, अशा बऱ्याचशा घटना आहेत ज्या तुमच्या आमच्या बाजूलाही घडतात, आपणही त्या पाहतो, पण आपण त्या कथा लिहू शकत नाही. का, तर ती प्रतिभाशक्तीची कमतरता असते आणि ज्याच्याकडे ही प्रतिभाशक्ती असते तो या घटनेचं रूपांतर कथात्मक साहित्यात करतो. मग हे करत असताना तो काय करतो, काही वास्तवाचे काही कल्पनेचे रंग त्यामध्ये भरत असतो. त्यानंतर हे कथाबीजाचा विकास करताना किंवा मूळ घटनेला इतर घटनांची साखळी जोडण्यासाठी त्याला निसर्ग, समाज, वातावरण, सांस्कृतिक संदर्भ इत्यादी जे इतर घटक आहेत कथेचे त्या घटकांचं देखील त्याला सहाय्य घ्यावं लागतं. त्या सहाय्यानेच कथाबीजाचं रूपांतर कथेमध्ये होत असतं. आता या सगळ्यांच्या कथेत रूपांतर होत असतं. दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे कथेचा कथाबीजानंतरचा तो आहे कथानक. तर कथानक म्हणजे काय, तर इथं पुस्तकातले विवेचन अगोदर आपण पाहूयात. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्य, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. तर चला आपण एक एक मुद्दे बघूयात. पहिला मुद्दा आहे
घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव, वैशिष्ट्य, वातावरण इत्यादीचे कथन कथानकातून केले जाते. अगदी बरोबर. ज्या घटना घडतायत, पात्र जी एकमेकांशी वागतायत, बोलतायत, त्यांच्या कृती काय घडतायत, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय आहे, आजूबाजूचं वातावरण कसं आहे, याचं जे विश्लेषण येतं त्याच्यात ते सगळं कथानक असं संबोधल्या जातं. दुसरा मुद्दा आहे की ही वेगवेगळं नाही तर या सगळ्यांचं वर्णन आणि ती वर्णन करता करता कथा पुढं जात राहते. तर या सगळ्याच्या एकत्रीकरणातून कथा निर्माण होते किंवा कथा उलगडत जाते. त्यामुळं या सगळ्यांना मिळून कथानकात स्थान असतं. त्यानंतर ते प्रवाही असतं, पुढं सरकत जातं. म्हणजे बघा, इथं दिलेलं की एखाद्या पात्राची कृती सांगतायत किंवा त्या पात्राचे स्वभाव वैशिष्ट्य सांगतायत, तर तिथं कथा थांबता कामा नये. ती कथा पुढं गेली पाहिजे. म्हणजे त्याच्या किंवा वातावरणाचं वर्णन करताना देखील ती कथा पुढं पुढं जात राहिली पाहिजे. तिला प्रवाही पण म्हणतो. ती जर थांबली तर मग वाचक तिथं त्याच्यातली उत्कंठा निघून जाईल आणि कथा यशस्वी होणार नाही. म्हणून ते प्रवाही असावं लागतं, पुढं पुढं जाणारं असावं लागतं, कथा पुढं नेणारं ते असावं लागतं. त्यालाच आपला शब्द काय आहे? प्रवाही. कथानक हे प्रवाही असतं. त्यानंतर एकूण या कथानकाच्या माध्यमातून काय केलं जातं, तर लेखकाला जे काही कथेच्या माध्यमातून सांगायचे, लेखकाला जे आशय वाचकांपर्यंत पोहोचायचा आहे. आशय म्हणजे काय, तर जे काही लेखक सांगू इच्छितो, विचार असेल, भावना असेल, वाचकांना ते पोहोचवून देण्याचं काम हे कथानक करत असतं. कारण सगळी कथा आणि कथेचे सगळे घटक हे कुठून उलगडतात? ते कथानकातच उलगडत असतात. यानंतरचा तिसरा महत्त्वाचा कथेचा घटक आहे पात्रचित्रण. तुम्ही पाहता की पात्राशिवाय कुठलीही कथा होणार नाही. मग ती पात्र माणूसच किंवा मानव प्राणीच असावा असं बिलकुल नाही. कथेमध्ये एखादा प्राणी, सजीव किंवा एखादी निर्जीव वस्तू देखील पात्र असू शकते आणि त्याच्यातून देखील कथा आकार घेते. आता वेगवेगळ्या कथा तुम्ही जर वाचन केलं तर तुम्हाला हे वेगवेगळे आपण पाहायला मिळतील. जशी म्हणजे निसर्ग वर्णन किंवा भौगोलिक वर्णन करताना गडी कथेतली जी गडी आहे ती सुद्धा एक पात्र या कथेतला महत्त्वाचं होऊन जाते. तर असा हा पात्र असतात आणि ह्याचा चित्रण करावं लागतं. म्हणजे ते पात्र उलगडून दाखवावी लागतात कथेमध्ये. पुस्तकात पाहूया आपण काय स्पष्टीकरण दिलेलं आहे. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते. म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असतात. बघा, सुंदर विवेचन केलेले पुस्तकात देखील आपण त्याचे मुद्दे पाहणार आहोत. पात्र परिचयातून नुसती पात्रांची ओळखच होत नाही तर आशयही पुढे पुढे सरकत जातो. म्हणजे कथाकाराला काय सांगायचंय हे त्यातून व्यक्त होत जात असतं. नुसतं तो पात्र रंगवत नाही किंवा पात्र सांगत नाही, तर पात्राच्या सांगण्याच्या माध्यमातून तो त्याचा आशय, कथानक ते पुढं पुढं जात असतं. त्यानंतर आहे व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा म्हणजे पात्रचित्रण. कुठली तरी एक व्यक्ती लेखक तो पात्र म्हणून घेतो आणि मग त्या व्यक्तीची पूर्ण प्रतिमा शब्दाच्या माध्यमातून. शब्दरूप प्रतिमा म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीची शब्दाच्या माध्यमातून. बघा बरं, तुम्हाला कोणी एकटी व्यक्ती पाहिलाच नाही आणि मग तो न पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला वर्णन करून सांगितलं जातं. त्याची उंची, रंग, वागणूक, त्याचं बोलणं, त्याचं उभं राहणं, त्याचे विचार हे सगळं सांगितले की आपल्या डोक्यामध्ये एक प्रतिमा तयार होते त्या व्यक्तीविषयी. तर याला म्हणतात शब्दरूप प्रतिमा. ही निर्माण केली जाते पात्रचित्रणामध्ये. पण ही करताना काय काय केलं जातं, तर पात्राची वृत्ती, पात्राची कृती, तो काय करते पात्र, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती यांच्या चित्रणातून ही प्रतिमा निर्माण होते. असं जसे होत नाही. ते पात्र काय करतंय, त्या पात्राच्या भावना कशा आहेत. बघा, तुम्ही कधी खलपात्र रंगवलं असेल पहा. खलपात्र म्हणजे विलन,
एखाद्या कथेमधला, तर त्याची जीवन पद्धती वेगळीच असते, त्याची जीवनदृष्टी वेगळी असते, तो सगळं सतत नकारात्मक पाहत असतो. तर असं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक शब्दाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची प्रतिमा उभी केली जाते, त्यालाच आपण म्हणतो पात्रचित्रण. आता हे पात्रचित्रण करत असताना जी पात्र रंगवली जातात, ती कथेतली पात्र ही आपण आजूबाजूला पाहतो त्या माणसांसारखीच असतात. म्हणजे जरी लेखक निर्माण करत असला तरी ती तशी माणसं या जगात अस्तित्वात असतात. म्हणून काय होतं, तर ते वाचक लगेच तर अरे हे कुठलं तरी आपल्याच जवळचं पात्र आहे म्हणून त्याच्याशी तो एकरूप होतो. पण हे असंच व्यक्ती असेलच असं नाही, तर ती पूर्णतः तसा व्यक्ती निर्माण करण्याचं काम तो तो कथालेखक करत असतो. म्हणूनच पात्र म्हणजे त्या कथालेखकाची स्वनिर्मिती, त्यानं निर्माण केलेलं असं म्हटल्या जातं. त्यानंतर कथेतला पुढचा महत्त्वाचा आशय आहे ते म्हणजे वातावरण निर्मिती. हा देखील छोटासा घटक वाटत असला तरी कथेसाठी खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ पहा, कथेला स्थळ, आता वातावरण म्हणजे काय, तर ती कथा कुठे घडते, कसल्या परिस्थितीत घडते. आता ही परिस्थिती कोणकोणची असते, सामाजिक परिस्थिती असते, भौगोलिक परिस्थिती असते, सांस्कृतिक परिस्थिती असते, राजकीय परिस्थिती असते. म्हणजे कुठल्या तरी राजकीय परिस्थितीमध्ये, कुठल्या तरी सांस्कृतिक परिस्थितीमध्ये, कुठल्या तरी भूगोलामध्ये, म्हणजे कुठंतरी महाराष्ट्रात कथा होत असेल, कुठं उत्तर भारतात होत असेल, दक्षिण भारतात, अमेरिकेत, कुठंतरी एखाद्या भौगोलिक प्रदेशात ती असते, तिथला समाज असतो, स्थळ असतं, एक काळ असतो, वेळ असतो, त्या काळात ती कथा घडत असते. तर ही काळ, हे स्थळ, ही आजूबाजूची परिस्थिती ही निवेदनातून लेखकाला निर्माण करायची असते. लक्षात घ्या, स्थळ काळ कसं समजेल वाचकाला. चित्रपट असेल तर आपल्याला ते दिसेल, कळेल, परंतु वाचनातून वाचकाला जर अशा स्थळ काळ आणि हे वातावरण समजून घ्यायचं असेल कथेतलं, तर त्याचं भाषेच्या माध्यमातून त्या वातावरणाला विश्लेषण करावं लागतं. त्याला म्हणतो आपण वातावरण निर्मिती. आणि बघा, जोपर्यंत वातावरण काय आहे आजूबाजूचं हे कळत नाही तोपर्यंत त्या कथेतल्या घटनेला देखील महत्त्व येत नाही, किंवा त्या कथानकाशी वाचक देखील एकरूप होत नाही. त्यामुळं हे सगळं वातावरण जे आहे आजूबाजूचं, मी सांगितलं की नुसतं भौगोलिक नाही, तर ते सांस्कृतिक, राजकीय, हे सगळं वातावरण रंगवावं लागतं आणि त्याला म्हणतात वातावरण निर्मिती. स्थळ, काळ, सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय ही सगळी वातावरणाची स्तर मानली जातात. या सगळ्या स्तरावर वातावरणाचं विश्लेषण करायचं असतं. त्यानंतरचे वातावरणाशिवाय कथा परिणामकारक होणारच नाही. उलट अनेक यशस्वी कथाच्या मागे ते वातावरण निर्मिती असते. पुस्तकात सांगितले पट जितका सघन, म्हणजे जितकं तुम्ही विस्तृतपणे वातावरण निर्मिती कराल तितकी ती कथा अधिक परिणामकारक होणार आहे. इथं सघन शब्द वापरलेला आहे, सघन, घन आपण म्हणतो ना, त्या पद्धतीनं ती जास्तीत जास्त भरीव, जास्तीत जास्त बारकावीनं जितकं आपण वातावरणाचं चित्रण करू तितकी ती कथा सकस, म्हणजेच एक अर्थाने सुंदर कथा होणार आहे. त्यानंतर आहे पाचवा घटक, नाट्यमयता किंवा संघर्ष. बघा, जर कथेतली पात्र किंवा कथेतलं हे सगळं व्यवस्थिशीर चालायला लागलं, म्हणजे एक राजा होता, एक राणी होती, दोघांचं एक राज्य होतं, मग ते दोघांनी सुखाने नांदत होते, मग त्यांना मूल झालं, मग त्यांना नातवंड झाली, मग एक दिवस सुखाने राजा राणी वारले, मग मुलाला त्या मुलं मोठी झाली, मग त्याचं लग्न झालं. ही कथा संपते का? ही कथा होऊ शकत नाही का? तर इथं कुठेही ट्विस्ट नाही. फार सुंदर आहे पहा, मालिकेमध्ये वगैरे तुम्ही आता पाहता की कहाणी में ट्विस्ट होना चाहिए, म्हणजे कुठंतरी संघर्ष निर्माण झाला पाहिजे, कशाशी तरी, व्यक्तिचा संघर्ष असेल, घटना व्यक्तीचा संघर्ष असेल, नियतीची संघर्ष असेल, कुठला का होईना, संघर्ष निर्माण झाल्याशिवाय कथेला नाट्यपूर्णता येत नाही. आणि नाट्यपूर्णता जोपर्यंत कथेमध्ये येत नाही तोपर्यंत वाचक त्याची उत्कंठा तिथं निर्माण होणार नाही. आता ही चांगल्याचा आणि वाईटाचा संघर्ष मुख्यत्वे करून आपण तिथं कथेमध्ये दाखवला जातो. पण मी सांगितल्याप्रमाणे चांगल्या वाईटापेक्षा कधी कधी नियतीशी संघर्ष दाखवला जातो, नशिबाशी ज्याला आपण म्हणू. त्याबरोबर काही वेळेस म्हणजे तिथं संघर्ष किंवा दुःखच गरजेचं आहे असं नाही, कधी कधी सुखात्मक घटनांमधून सुद्धा नाट्यमयता निर्माण केल्या जाते. सुखात्मक म्हणजे सुखी घटना दाखवून सुद्धा नाट्यमयता निर्माण होते. असं नाट्यपूर्ण रीतीनं कथेचा शेवटीपर्यंत एक उत्कर्ष बिंदू साधायचा
आणि मग तो उत्कर्ष बिंदू साधल्यानंतर त्या नाट्यपूर्ण पद्धतीनं कथेचा शेवट करायचा असं आणि एक तंत्र कथेमध्ये वापरल्या जातं. तर चांगल्या वाईटाच्या संघर्षातून नाट्यमयता निर्माण होते. हा संघर्षच कथेला उत्कर्ष बिंदूला पोहोचतो, क्लायमॅक्स ज्याला म्हणतो आपण. तो क्लायमॅक्सला जायचं असेल कथा तर तिला तो संघर्ष गरजेचा आहे. चांगल्या वाईटाच्या संघर्षाशिवाय सुखात्मक घटनांचाही संघर्ष नाट्यात्मकता निर्माण करू शकतो. त्यानंतर कथेचा शेवट असा नाट्यमयरित्या करता येतो. पण त्यांनी सांगितलं की नाट्यमयरित्या म्हणजे संघर्षाच्या माध्यमातून कथेचा शेवट करता येईल, परंतु यापेक्षा कथानकाच्या ओघात आणि स्वाभाविक नाट्यात्मकतेपेक्षा स्वाभाविक जो कथेचा शेवट होतो तो कधीही चांगला. त्यानंतरचा 6वा घटक आहे तो आहे संवाद. पुस्तकात काय दिले विश्लेषण वाचूया. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रसपरिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. बघा याच्यात कोणते कोणते महत्त्वाचे मुद्दे आलेत. पण हे मुद्दे सुरू करण्या अगोदर तुम्ही एखादा चित्रपट पाहिला असेल, तुम्हाला आवडणारा चित्रपट पाहिला असेल, तर त्यातली जी पात्र आहेत ना, ती जी संवाद बोलतात, ज्याला आपण डायलॉग म्हणतो इंग्रजीमध्ये, तर ती डायलॉग जितकी प्रभावी असतील, काही चित्रपट तर ती डायलॉग्स ही वर्षानुवर्ष ती अजरामर ती डायलॉग राहत असतात. म्हणजे तेवढं ते संवाद प्रभावी केलेले असतात. तर आपण इथं मुद्दा एक एक पाहूया. संवाद चटपटीत, आकर्षक आणि भावविश्वाला स्पर्श करणारे असावेत. चटपटीत त्याला सुंदर आहे पहा त्या शोले चित्रपटातला, ये हात मुझे दे दे ठाकूर, तो डायलॉग असतो. त्याच्यात काहीतरी नाट्यमयता असते, चटपटीतपणा असतो, आकर्षकपणा असतो. सर्वसाधारण बोललं की त्याकडे आकर्षकपणा येणार नाही. आणि पण हे सगळं भावविश्वाला स्पर्श करणारे, म्हणजे ती जी भावना व्यक्त होते त्यावेळेसच्या पात्राच्या संवादातून, तर ती भावना वाचणाऱ्याच्या मनाला भिडली पाहिजे. त्यानंतर कथानकाला प्रवाही पण देणारे, म्हणजे कथानक बोलतायत तर ते कथानक थांबू नये, ती कथा पुढं पुढं जात राहिली पाहिजे. पुढं काय. जर संवादामुळं प्रवाही पण थांबल्या गेलं तर मग वाचकची उत्कंठा कमी होईल आणि तो पुढची कथा वाचणार नाही. त्याला आपण काय म्हणू, रटाळ किंवा बोरिंग ते होऊन जाईल. त्यामुळं हे संवादातून देखील कथा पुढं जात राहिली पाहिजे, कथानक प्रवाही राहिलं पाहिजे, असे संवाद हवे. त्यानंतर पात्राच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीनुसार. आता बघा, कथेतली प्रत्येक पात्र असतं, त्या प्रत्येकाचा पात्राचा स्वभाव वेगळा असतो, त्याचं वय वेगळं असतं, त्याची विचारसरणी वेगळी असते. म्हणजे एखाद्या श्रीमंताच्या घरचं कथानक सुरू आहे, तिथं नौकर असतो, त्याचा स्वभावधर्म वेगळा असतो, मालकाचा स्वभावधर्म वेगळा असतो. मालक जी भाषा वापरेल किंवा संवाद वापरेल त्या पद्धतीचे संवाद नौकर वापरणार नाही. तर पात्रांच्या प्रमाणे हे संवाद असायला हवेत, तर ते अधिक स्वाभाविक होतात. लय आणि आंतरिक संगती. आता ही आंतरिक संगती म्हणजे तीच असतं पहा, स्वभाव धर्मानुसार प्रत्येक आपल्या आपल्या त्या वैशिष्ट्यानुसार ती व्यक्ती बोलली की ती आंतरिक संगती निर्माण होते. आणि आंतरिक संगती निर्माण झाली की आपोआपच त्या संवादाला लय देखील येते. ओढून ताणून कुणीतरी बोलल्यासारखे असं वाटून येते. एका लयीमध्ये संवाद यायला हवेत. ती क्रिया प्रतिक्रियेच्या स्वरूपातून देखील संवाद अधिक प्रिय होऊ शकतात. त्यानंतर रसनिर्मिती आणि रसपरिपोष, म्हणजे जो भाव जागृत करायचा आहे कथेच्या माध्यमातून, तो संवादाच्या माध्यमातून तो भाव जागृत झाला पाहिजे. सांगितलं ना की मी राग व्यक्त होत असेल तर तसे ते रागातले संवाद असतील, प्रेमाचे असतील तर ती प्रेमपूर्ण भाषेतले संवाद असतील. तर असे जे ते संवाद झाले की मग ते रसनिर्मिती त्या रसाची निर्मिती करतात. एखादा दुःखात आहे आणि त्या दुःखाच्या वेळेसचे त्याचे संवाद असेल तर ते दुःखाच्या करुण रसाची निर्मिती तिथं होते. त्या करुण रसाचा परिपोष देखील त्या ठिकाणी होतो. म्हणजे संवादाच्या माध्यमातून कथेतले असे वेगवेगळे जे रस असतात त्याचा सुद्धा निर्मिती आणि परिपोष केला जातो.
त्यानंतर आहे वेगळी उंची प्राप्त करून. अगदी बरोबर आहे. संवाद मी मगाशी म्हटलं की फार महत्त्वाचा घटक आहे. या संवादाच्या माध्यमातून कथेला एक वेगळं स्थान प्राप्त होतं. सांगितलं की तुम्ही कथेपेक्षा तुम्ही मुलांनी चित्रपट पाहिले असतील आणि चित्रपटामध्ये ते संवाद असतात की संवाद त्या चित्रपटाला एक उंची. पाकीजा नावाचा एक फार जुना चित्रपट होता पहा, सलीम अनारकली याच्यावरचा. तर त्यातले संवाद आजही लोक, शोले चित्रपट असेल तर ही संवाद असतात, ती त्या कथेला वेगळी उंची प्राप्त करून देत असतात. पण ते कधी होईल तर त्या वर सांगितलेल्या पद्धतीनं जर संवाद लेखन तिथं झालेलं असेल तर. आता शेवटच्या घटकाकडे आपण वळणार आहोत कथेच्या, आणि त्यानंतर या घटकाचा आपण समारोप इथं करूयात. तो शेवटचा घटक आहे भाषा शैली, आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक. कारण हे जे तुमचं वातावरण निर्मिती आहे, कथाबीज आहे, कथानक आहे, संवाद आहेत, पात्रपरिचय आहे, हे सगळं कशातून होणार आहे? भाषेच्या माध्यमातून. म्हणजे कथानक भाषेच्या मदतीने साकार होते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. कशी असते भाषा शैली पहा. आणि मग आपण शेवटी दिलेले वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकेतून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण तितकी उत्कट तितकी वाचकाची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रत्नाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकाबरोबरच शीर्षकाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करतात. तर आपण एक एक मुद्देसुद्धा हे पाहूया. पहिलं आहे भाषेच्या मदतीनेच कथानक आकार घेत असते. ही भाषा शैली फार महत्त्वाची असते. पात्राचा स्वभाव, वैशिष्ट्य व वातावरणानुसार भाषा असते. म्हणजे प्रत्येक पात्राची भाषा वेगवेगळी असते. वातावरण बदललं की त्या पद्धतीची भाषा वातावरणात असते. म्हणजे बघा, वातावरणाला जर आपण भौगोलिक वातावरण जरी सहज घेतलं तरी महाराष्ट्रातली भाषा असते ती वेगळ्या पद्धतीची आहे, उत्तर भारतातली भाषा वेगळ्या पद्धतीची आहे. तुम्ही जर पलीकडे युरोपमध्ये गेले, वातावरण बदललं, तिथली भाषा वेगळ्या पद्धतीची आहे. सामाजिक वातावरण बदललं म्हणजे निम्न स्तरातली लोक असतील, कामगार वर्गातली, तर सामाजिक वातावरण तिथली भाषा वेगळी असेल. ज्याला अप्पर क्लास म्हणून उच्च भूवर्ग असेल, तिथलं सामाजिक वातावरणाचं चित्रण असेल तर तिथेही भाषा बदलेल. म्हणजे पात्रानुसार, वातावरणानुसार भाषा बदलावी लागते, ती बदलत असते. याशिवाय आणखी भाषा कशाने बदलते तर कथाकार आणि त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धती भाषा शैली ठरवतात. बघा, कथाकार कोण आहे, त्याचा दृष्टिकोन कसा आहे, जगण्याचा, जीवनाकडे पाहण्याचा, तो अनुभव घेण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्याचे अनुभव घेण्याची पद्धती कशी आहे, हे सुद्धा भाषा शैली ठरवते. बघा, मी तुम्हाला मागच्या भागामध्ये उदाहरण दिलं होतं कथाकार रंगनाथ पठार यांची. तर त्यांची एक प्रकारची मिश्किल आणि उपरोधिक भाषा आहे. तर तो कथेतला अनुभव त्या उपरोध शैलीनं तो घेतात, म्हणून ती भाषा शैली देखील त्यांची औपरोधिक ठरते. तर जर तुम्ही दलित कथेकडे गेलात तर दलित कथेची भाषा आक्रमक असते. दलित कथेची भाषा आक्रोश करणारी असते. का असते तर त्यांचा अनुभव त्या पद्धतीने त्यांनी घेतलेला आहे, आणि म्हणून त्यांचा तो बंडाची भाषा असते, कारण त्यांचा दृष्टिकोन तसा असतो. म्हणजे कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धती ही भाषा शैली ठरवत असतात. त्यानंतर प्रमाण भाषा आणि बोलीभाषेची सरमिसळ कथेमध्ये असते. म्हणजे बघा, कधी एखाद्या वेळेस पात्र बोलीभाषा बोलतील आणि निवेदन हे प्रमाण भाषेतील असेल, तर कधी निवेदन बोलीभाषेतील असेल, पात्र प्रमाण भाषा बोलू शकतात, तर कधी पूर्णपणे बोलीभाषेत देखील कथा असू शकते. आपली गडी जी कथा आहे आपल्या अभ्यासक्रमात दिलेली, ती पूर्ण बोलीभाषेतून कथा सांगितलेली आहे. आणि पहिली कथा जी आहे शोध, तिच्यामध्ये काही बोली आणि काही प्रमाण असं सरमिसळ दिसते. म्हणजे अशी भाषा शैली कुठलीही असू शकते. आता त्यानंतर दिलेले की कथेच्या घटकांच्या मध्येच एक शेवटीला कथेचा प्रारंभ, मध्य, शेवट असा असतो. आणि प्रारंभ कसा असायला पाहिजे, तुम्हाला माहिती आहे की प्रारंभ हा
उत्कंठावर्धक, उत्सुकतावर्धक पाहिजे. आता काय होणार, आता काय होणार, याची उत्सुकता वाचकाला जर लागली तर त्या प्रारंभापासून लागते आणि मग तो शेवटपर्यंत वाचक त्या कथेशी खेळलेला राहू शकतो. म्हणून प्रारंभ असा उत्कट असायला पाहिजे, त्यामुळं वाचकाची उत्कंठा टिकून राहिली पाहिजे. मध्य असायला पाहिजे की त्या मध्यावर क्लायमॅक्स तुम्ही आणला पाहिजे, संघर्ष निर्माण केला पाहिजे. आणि शेवट असताना तो शेवटाचं किंवा त्या कथेचा समारोप हा स्वाभाविक आणि वाचकाच्या मनाला स्पर्श करून जाणारा, ज्याला आपण मनाला चटका लावून जाणारा असा तो शेवट असावा. मला वाटतं आपल्या अभ्यासक्रमाला दिलेल्या शोध नावाचा कथेचा शेवट अतिशय सुंदर आहे. आणि ती प्रारंभ असो, मध्य असो किंवा शेवट असो, या दोन्ही कथे तुम्ही ही सगळी कथेची वैशिष्ट्य या आपल्या अभ्यासक्रमाला दिलेल्या दोन्ही कथेमध्ये तपासून पाहू शकता. याशिवाय कथेला सूचक व अर्थपूर्ण असं शीर्षक असतं. शोध हे शीर्षक आहे पहा. सगळीजण आयुष्याचा शोध घेत आहेत. इथं त्या नोटीच्या शोधाच्या रूपाने आलं, परंतु जीवनाचा आणि जीवनाकडे बघण्याचा, जीवनशैलीचा तो एक प्रकारचा शोध आहे. त्यात शीर्षक देखील तितकंच सूचक आणि अर्थपूर्ण असे आहे आणि ते असायला हवं, म्हणजे कथेचा आशय उलगडायला सोपं जातं. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण या आजच्या दुसऱ्या भागामध्ये कथा साहित्य प्रकाराचा परिचय पाहत होतो. यामध्ये आपण कथेची सगळी जी घटक आहेत ती आपण पाहिलेली आहेत. आता या पुढचा जो भाग असेल तिसरा भाग, या तिसऱ्या भागामध्ये आपण कथेची सगळी वैशिष्ट्ये पाहणार आहोत आणि चौथ्या भागात कथेच्या सादरीकरणाकडे जाणार आहोत. त्यामुळं लवकरच भेटूया पुढील भागात. नमस्कार.